हा शनिवार वाडा आज 294 वर्षांचा झाला। छत्रपतींचे पेशवे असलेल्या पहिल्या बाजीरावांनी 10 जानेवारी 1730 ला या वाड्याचं भूमिपूजन केलं होतं आणि काम पूर्ण झालं होतं 22 जानेवारी 1732 ला। अर्थात सुरुवातीला हा वाडा आज आपण ज्या स्वरूपामध्ये पाहतो आहोत त्या स्वरूपात नव्हता, तर वाड्याचं बांधकाम मर्यादित स्वरूपामध्ये होतं, जे पुढच्या काही वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने वाढत गेलं। या वाड्याचा विस्तार होत गेला आणि सोबतीला मराठा साम्राज्य देखील विस्तारत गेलं। एक वेळ अशी आली की संपूर्ण हिंदुस्थानचा कारभार या वाड्यातून पाहिला जात होता। अनेक महत्त्वाच्या आणि तेवढ्याच खळबळजनक घटनांचा हा शनिवार वाडा साक्षीदार राहिला आहे। ऐतिहासिक संदर्भ तर या वाड्याशी जोडले गेले आहेतच, त्याचबरोबर एक सांस्कृतिक प्रतीक म्हणून देखील या शनिवार वाड्याकडे पाहिलं गेलं आहे। या शनिवार वाड्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चला शनिवार वाड्याच्या इतिहासाच्या सफरीवरती। पहिल्या बाजीरावांनी 1732 ला जेव्हा या वाड्याची वास्तुशांत केली तेव्हा हा वाडा 2 मजल्यांचा होता आणि हे असे 3 चौक या वाड्यामध्ये होते। पेशव्यांनी त्यासाठी त्यावेळचे 16,000 रुपये खर्च केले होते। पुढं नानासाहेब पेशवे आणि सवाई माधवराव पेशवे यांच्या कारकिर्दीमध्ये या वाड्याचा वेळोवेळी विस्तार होत गेला आणि जेव्हा मराठा साम्राज्य पेशवाई शिखरावरती पोहोचली तेव्हा हा वाडा तब्बल 6 मजल्यांचा झाला होता। अनेक बुरुज या वाड्याला आहेत, एकूण 5 दरवाजे या वाड्याला आहेत आणि मुख्य दरवाजा माझ्या पाठीमागे जो उत्तर दिशेकडे आहे। या वाड्यामध्ये पेशव्यांच्या कुटुंबातील अनेकांना राहण्यासाठी वेगवेगळे कक्ष होते। 1818 साली जेव्हा पेशवाई बुडाली, पेशवाईचा अस्त झाला, तेव्हा या वाड्याच्या दुरावस्थेला देखील सुरुवात झाली। 1827 ला जी मोठी आग लागली त्यामध्ये हा वाडा पूर्णपणे जळून खाक झाला। त्यामुळं जेव्हा पर्यटक या ठिकाणी येतात तेव्हा त्यांना फक्त हे जुने अवशेष पाहायला मिळतात, मात्र या अवशेषांवरून त्यावेळच्या या वाड्याच्या भव्यतेची आणि एकूणच मराठा साम्राज्याच्या सामर्थ्याची आपल्याला जाणीव झाल्याशिवाय राहत नाही। आज या वाड्याची जबाबदारी केंद्रीय पुरातत्व विभागाकडे आहे, तर मालकी पुणे महापालिकेकडे। जे काही मोजके अवशेष या वाड्याचे आज देखील इथं पाहायला मिळतात त्यामध्ये हे कारंज आहे। मात्र ज्या पद्धतीने केंद्रीय पुरातत्व विभागाने निगा राखायला हवी तशी राखली जात आहे असं दिसत नाही। अनेक ठिकाणी ही लाकडं कुजलेल्या अवस्थेमध्ये आहेत। या वाड्याला 20 फूट उंचीची तटबंदी आहे। अनेक ठिकाणी तटबंदीची देखील दुरावस्था आहे। अनेक बुरुज या वाड्याला होते, मात्र या बुरुजांची अवस्था देखील केंद्रीय पुरातत्व विभागाने पुन्हा एकदा तपासण्याची गरज आहे। काका मला वाचवा ही 18 वर्षांच्या नारायणराव पेशव्यांची आर्त किंकाळी उमटली ती शनिवार वाड्याच्या याच कोपऱ्यामध्ये। तेव्हापासून शनिवार वाड्याच्या दक्षिणेकडील या दरवाजाला नारायण दरवाजा असं नाव मिळालं। शनिवार वाड्याच्या इतिहासातील हा अतिशय वादग्रस्त आणि रक्तरंजित असा प्रसंग। थोरल्या माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर पेशवाईची सूत्र कोणाकडे असावीत यावरून रघुनाथराव पेशवे आणि नारायणराव पेशवे यांच्यात संघर्ष सुरू झाला। अर्थात पेशव्यांच्या घरामध्येच 2 गट पडले आणि या सत्ता संघर्षातून रघुनाथराव पेशवे यांनी
गारद्यांना नारायणराव पेशवे यांची हत्या करण्यास सांगितलं। अर्थात एक दंतकथा याच्याशी जोडली गेली आहे, ती आनंदीबाई पेशवे यांची। असं सांगितलं जातं की रघुनाथरावांचा आदेश हा नारायणराव यासी धरावे असा होता, मात्र आनंदीबाईंनी धच्या जागी मा केला आणि मारण्याचे आदेश असा त्याचा अर्थ काढला गेला। अर्थात ही दंतकथा प्रत्यक्षात त्यावेळच्या अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी नारायणराव पेशवे दुपारच्या जेवणानंतर त्यांच्या महालात विश्रांतीसाठी निघाले असताना गारद्यांनी त्यांच्यावरती आक्रमण केलं। जीवाच्या आकांताने नारायणराव पळाले ते आपल्या काकांकडे आणि काका मला वाचवा असं आर्जव त्यांनी सुरू केलं। अर्थात ज्या काकांना ते विनंती करत होते त्याच काकांनी त्यांना मारण्याचे आदेश दिले होते। नारायणरावांच्या या विनंतीचा, या आर्जवाचा काहीही उपयोग झाला नाही आणि नारायणराव पेशवे आणि त्यांच्या मदतीसाठी जो कोणी आला त्याची त्या प्रसंगामध्ये हत्या करण्यात आली। तेव्हापासून हा दरवाजा नारायण दरवाजा म्हणून या शनिवारवाड्यामध्ये ओळखला जातो आणि तेव्हापासून धचा मा करणं आणि काका मला वाचवा हे दोन वाक्यप्रचार मराठी भाषेमध्ये रूढ झाले। शनिवारवाड्याच्या मुख्य दरवाजाच्या वरती असलेला हा सज्जा आज शनिवारवाड्याचा एकमेव असा हा भाग सुस्थितीमध्ये पाहायला मिळतो। इतर ठिकाणी उरलेत ते फक्त अवशेष, अर्थात याचं देखील पुन्हा बांधकाम करण्यात आलं आहे। मात्र यामुळं पर्यटकांना इथं थोडासा विसावा घेता येतो, फोटो काढता येतात। कधी काळी या शनिवारवाड्यामध्ये 1000हून अधिक लोक वास्तव्याला होते। त्याच शनिवारवाड्यामध्ये आज हा फक्त इमारतीचा छोटासा भाग उरला आहे ज्याच्यावरती छत आहे। काळ कसा बदलतो याचं हे उदाहरण आहे। या शनिवारवाड्याची कहाणी बाजीराव मस्तानीच्या प्रेमकथेशिवाय पूर्ण होऊ शकत नाही। या प्रेमकथेला सुरुवात झाली होती उत्तर भारतामध्ये, तिथून बाजीराव मस्तानीला पुण्याला घेऊन आले। या शनिवारवाड्यामध्ये बाजीरावांनी मस्तानीला आणलं आणि तिच्यासाठी या शनिवारवाड्यात स्वतंत्र असा महाल उपलब्ध करून दिला, तिला पत्नीचा दर्जा दिला। शनिवारवाड्याच्या मुख्य दरवाजाला लागून असलेला हा दरवाजा मस्तानी महालाकडे येणारा दरवाजा म्हणून, मस्तानी दरवाजा म्हणून आज देखील ओळखला जातो। मस्तानीला बाजीरावांपासून शमशेर बहादूर म्हणून मुलगा झाला, मात्र बाजीराव आणि मस्तानीचं वाढत चाललेलं हे प्रेम त्यावेळच्या पेशवे कुटुंबातील अनेकांना मान्य नव्हतं। एकीकडे बाजीरावांनी मस्तानीला पुणे जिल्ह्यातील पाबळ आणि केंदूर ही 2 गावं इनाम म्हणून दिली होती। तिचं इथलं वास्तव्य सुसह्य होण्यासाठी बाजीराव प्रयत्न करत होते, तर त्यांच्या अपरोक्ष मस्तानीला नजरकैदेत ठेवण्यात आलं। त्यातून ताण वाढत गेला आणि 1740ला पहिल्या बाजीराव पेशव्यांचं सावरखेड या ठिकाणी निधन झालं आणि त्यानंतर काहीच दिवसांनी त्याच धक्क्यातून मस्तानीचा देखील शेवट झाला। या प्रेमकथेचा हा करुण अंत देखील या शनिवारवाड्याशी जोडला गेला आहे। या शनिवारवाड्याची रचना त्यावेळच्या राजस्थानी वास्तुशैलीत करण्यात आली होती। त्यामुळं 1818 साली पेशवाईच्या अस्तानंतर आतील भाग जरी जळाला तरी समोरची ही दर्शनी बाजू तेवढीच आकर्षक राहिली आणि त्याच्या समोर असलेलं हे प्रांगण स्वातंत्र्य चळवळीसह अनेक आंदोलनांना प्रेरक ठरलं। शनिवारवाड्याच्या समोर असलेल्या या मैदानामध्ये अनेक वक्त्यांनी सभा गाजवल्या, या ठिकाणची भाषणं अजरामर झाली। मात्र गेल्या काही वर्षांमध्ये घडलेल्या घटनांमुळं आता शनिवारवाड्यासमोरचं हे प्रांगण राजकीय कार्यक्रमांना आणि सभांना
उपलब्ध करून दिलं जात नाही. इतिहासाकडे स्वच्छ नजरेने नाही पाहिलं की काय होतं हे गेल्या काही काळात घडलेल्या घटनांवरून आपल्याला दिसून आलं आहे. त्यामुळं शनिवारवाड्याच्या इतिहासातून सर्वांनीच योग्य तो बोध घेण्याची गरज आहे. कॅमेरामन विजय राऊतसह मंदार गुंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.